महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। राज्य सरकारने अमरावतीच्या अंबादेवी संस्थानासाठी मोठा निर्णय घेतला आहे। अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थानला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर 8 आर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे। युती आणि आघाडीसाठी अनेकांना तडजोड करावी लागत असून काहींचे तिकीट देखील कापण्यात आले आहे। मात्र निवडणुका होण्याआधीच भाजपने विजयाचे खाते उघडले आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 जागांपैकी भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचा बिनविरोध विजय झाला आहे। तर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत देखील भाजपला मोठे यश मिळाले आहे। प्रभाग क्रमांक 18 ब मधून नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे। भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांना जोरदार धक्का बसला आहे। त्यांचे पुत्र मुरगस्ता यांना महापालिकेच्या उमेदवारीत डावलण्यात आले। यावरून ते संतापले असून सेक्युलर काँग्रेसने हिंदू मुस्लिम अशी बेरीज करत ही उमेदवारी डावलल्याचा आरोप माजी खासदार टावरे यांनी केला। ज्या शहरात आम्ही हिंदू मुस्लिम एकोप्यात एवढी वर्ष राजकारण करत आलो त्या शहरात महापालिका निवडणूक प्रभागात हिंदू मतदार कमी असल्याने माझ्या मुलाला उमेदवारी नाकारल्याने दुःख होत आहे अशी खंत माजी खासदार सुरेश टावरे यांनी व्यक्त करून दाखवली। नवीन वर्ष सुरू होण्याआधीच भारताने एक नवा विक्रम केला आहे। भारत आता जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे। भारताने अर्थव्यवस्थेमध्ये जपानला मागे टाकले असून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये भारत आता 4थ्या क्रमांकावर पोहोचला आहे। कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर यांनी पुणे महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नायर हा दीपक मारटकर प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर आहे। यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गजा मारण्याच्या पत्नीसह कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरात सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र काही दिवसांपूर्वीच पुण्यातील गुन्हेगारी थांबवा असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं। अशातच आता त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे। राज्यातील नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी आहे। 15 जानेवारी रोजी राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली आहे। खासगी कंपन्या, IT पार्क आणि मॉल्स मधील कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू असेल। मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। तसंच सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाईचा इशारा उद्योग आणि कामगार विभागाने दिला आहे। आज 31 डिसेंबर रोजी देशभरातील डिलिव्हरी बॉय संपावर आहेत। विविध मागण्यांसाठी त्यांनी देशव्यापी संप पुकारलाय। सामाजिक हलवलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई व सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन व इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी नुकतेच एक संयुक्त निवेदन जारी करत 31 डिसेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे। या संपात देशभरातील मेट्रो शहरांसारख्या प्रमुख शहरांमधील गिग वर्कर्स सहभागी होत आहेत। त्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले असून सभांचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे महापालिकेसाठी 3 प्रचार सभा घेणार आहेत। यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारादरम्यान एक दिवस पुणे दौऱ्यावर येणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिल्यानंतर त्यांचे बंधू विजय कोकाटे यांची शिक्षा ही उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकलपीठाने तात्पुरती निलंबित केली आहे। तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आलाय। न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या सुट्टीकालीन एकलपीठापुढे विजय कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली। त्यावेळी एकलपीठाने हा निर्णय दिला आहे। वर्ष 2025 संपत असताना 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारी हालचालींना वेग आलाय। या वर्षात सरकारने आयोगाची नियुक्ती, अध्यक्ष व सदस्यांची निवड आणि टर्म्स ऑफ रेफरन्स अधिसूचित करणे अशी 3 महत्त्वाची पावले उचलली आहेत। 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असली तरी 1 जानेवारी 2026 पासून नवीन पगार लागू होण्याची शक्यता मात्र कमी आहे। संसदेत दिलेल्या माहितीनुसार आयोग आपला अहवाल सादर केल्यानंतरच अंमलबजावणीचा निर्णय होईल। आयोगाला 18 महिन्यांचा वेळ दिल्याने शिफारशी
वर्षी 2027 मध्ये येऊ शकतात. जरी अंमलबजावणीला उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनचे एरियर मिळण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्ता वाढ हाच मुख्य दिलासा ठरेल. रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी बदलापूर आणि कर्जत दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गांच्या अर्थात चौपदरीकरण प्रकल्पाच्या कामाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3B अंतर्गत येतो. आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने नुकतीच याला मान्यता दिली होती. बदलापूर आणि कर्जत चौपदरीकरण अर्थात 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गांचा हा मंजूर झालेला प्रकल्प 32.46 किलोमीटर लांबीचा आहे. हा चौपदरीकरणाचा प्रकल्प सध्याच्या रेल्वे मार्गालगतच विकसित केला जाईल. यात बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या 6 प्रमुख उपनगरीय स्थानकांचा समावेश आहे. बदलापूर कर्जत 3ऱ्या-4थ्या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर आता याचा फायदा लोकल वाहतुकीलाही होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असताना 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नाशिकसह देशातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी नववर्ष साजरे करता यावे यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने बारामती, लातूर, धाराशिव व यवतमाळ येथील विमानतळाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून या निर्णयाने MADCकडे 4 नव्या विमानतळाची धुरा सोपवण्यात आली आहे. पुण्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचं समोर आलं आहे. अशातच आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शशिकांत शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी अजित पवारांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट हे युतीत आहेत. हा प्रश्न सर्व पक्षांना लागू होतो. फक्त अजित पवार गट याला अपवाद नसून देशात देखील अनेक गुन्हेगारांना तिकीट दिली गेली आहेत. याबाबत कायदा नियम तयार झाले पाहिजे. मी सांगून काही होईल का? लोकशाहीत कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकते अशी तरतूद आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे अजित पवारांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांनी रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची परवानगी मागितली होती. या मागणीची पूर्तता महाराष्ट्र सरकारने केली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने हॉटेल उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.